नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील मूल्यमापन संकल्पना आणि अर्थ याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी MA सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया मूल्यमापन संकल्पना आणि अर्थ, इव्हॅल्युएशन कन्सेप्ट अँड मीनिंग। प्रस्तावनेमध्ये बघा, मूल्यमापन ही केवळ निकाल किंवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया नसून शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारी गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक अशी कृती आहे। मूल्यमापन ही शिक्षणातील उद्दिष्टांची स्पष्टता, अध्यापनाची परिणामकारकता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असणारी बाब आहे। आता मूल्यमापनाच्या काही तज्ञांची व्याख्या पाहूया। डॉक्टर SS माथुर, मूल्यमापन ही विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वृत्ती आणि सवयी यांचे मोजमाप करण्याची प्रक्रिया आहे, जी त्यांच्या सर्वांगीण विकासाचे चित्र स्पष्ट करते। डॉक्टर TK शर्मा, मूल्यमापन म्हणजे शिक्षण प्रक्रियेतील उद्दिष्टे किती साध्य झाली आहेत हे ठरविण्याच्या वैज्ञानिक व पद्धतशीर असा प्रयत्न होय। KJ पटेल, डॉक्टर KJ पटेल, मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे प्रमाणित मूल्य ठरविण्याचा एक साधन संपन्न असा मार्ग आहे। आता विविध समित्या आणि आयोगांच्या व्याख्या। कोठारी आयोग 1964 ते 66, मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत व व्यापक परीक्षण, जे शिक्षण प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, मूल्यमापन हे केवळ विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यापुरते मर्यादित नसून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आणि शिकण्याचा प्रगतीचा सर्वांगीण अभ्यास आहे। त्याच्यानंतर NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया असून ती शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहेत का नाही हे निश्चित करण्यासाठी वापरली जाते। आता मूल्यमापन प्रक्रिया, मूल्यमापन प्रक्रियेची 3 अंगे आहेत: उद्दिष्टे, शैक्षणिक अनुभूती आणि मूल्यमापनाची साधने। उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्स, मूल्यमापनाचा पाया। मूल्यमापन प्रक्रियेतील पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणजे उद्दिष्टे। शिक्षणक्रम आखताना किंवा अध्यापन करताना शिक्षकाने प्रथम विद्यार्थ्यांनी शिकून कोणत्या स्तरावर पोहोचावे हे ठरवणे गरजेचे असते। उद्दिष्टे ठरविल्याशिवाय मूल्यमापन करणे दिशाहीन ठरते। उद्दिष्टे म्हणजे शिक्षणाचा अंतिम हेतू किंवा अपेक्षित शिक्षणाचा परिणाम। उदाहरणार्थ, ज्ञानात्मक उद्दिष्टे, माहिती लक्षात ठेवणे किंवा समजावून घेणे। भावनिक उद्दिष्टे, मूल्ये, दृष्टिकोन किंवा भावना विकसित करणे। क्रियात्मक उद्दिष्टे, काही कौशल्यांचा विकास करणे। नंबर 2, शैक्षणिक अनुभूती, लर्निंग एक्सपिरियन्सेस, उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे शैक्षणिक अनुभूती। उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना अनुभव देणे आवश्यक आहे। हे अनुभव केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष सहभागातून मिळायला हवेत। शैक्षणिक अनुभूती विद्यार्थ्यांना उद्दिष्टांपर्यंत नेण्याचे साधन ठरतात। विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांच्या गरजा, विविध शिक्षण शैली आणि त्यांच्या पातळीचा विचार करून हे अनुभव आखले जातात। उदाहरणार्थ, प्रयोगशाळेतील प्रयोग, समूह चर्चा, प्रकल्प कार्य, शैक्षणिक क्षेत्रभेटी। उत्तम शैक्षणिक अनुभव देऊन आपण विद्यार्थ्यांमध्ये इच्छित असा बदल घडवून आणू शकतो। त्याच्यानंतर तिसरं आहे मूल्यमापन साधने, इव्हॅल्युएशन टूल्स, उद्दिष्टांची पूर्तता तपासण्याचे साधन। शिक्षण व शैक्षणिक अनुभव दिल्यानंतर उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी मूल्यमापन साधने वापरली जातात। त्यांच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, वर्तन किंवा दृष्टिकोन मोजू शकतो। उदाहरणार्थ, लेखी चाचण्या, मौखिक परीक्षा, प्रयोगात्मक कार्य, पडताळा सूची, स्वमूल्यमापन पोर्टफोलिओ। उत्तम मूल्यमापन साधने वापरल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेची खात्री होते आणि आवश्यक सुधारणा करता येतात। आता मूल्यमापनाची संपूर्ण संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन, उद्दिष्टे, शैक्षणिक अनुभूती आणि मूल्यमापनाची साधने ही 3 अंगे एकत्र करून पाहिल्यास मूल्यमापनाची संकल्पना अधिक स्पष्ट होते। प्रथम आपण उद्दिष्टे ठरवतो, म्हणजे शिक्षणाचे अंतिम टप्पे ठरवतो। नंतर त्या उद्दिष्टानुसार शैक्षणिक अनुभव देतो, जे विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घडवतात। आणि शेवटी आपण मूल्यमापन साधनांनी तपासतो की ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाली आहेत किंवा नाही। यामुळे मूल्यमापन प्रक्रिया परिपूर्ण होते आणि शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित होते। तर समारोपामध्ये, उपसंहारामध्ये असं म्हणेल, मूल्यमापन म्हणजे एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, जी शिक्षण उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना योग्य अनुभव देऊन त्यांच्या प्रगतीचे, ज्ञानाचे आणि कौशल्यांचे परीक्षण करते। ही प्रक्रिया फक्त निकालापुरती मर्यादित न राहता
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरते. शैक्षणिक दृष्टिकोनातून मूल्यमापन म्हणजे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वसमावेशक परीक्षण करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त निर्णय घेणे होय. धन्यवाद मित्रांनो. सबस्क्राईब करा, शेअर करा.